सांगलीच्या जत तालुक्याला देवभूमी म्हणून घोषित करा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडत त्यांनी ही मागणी केलेली आहे। जत तालुक्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये नसतील अशी 36 अतिप्राचीन मंदिरं आहेत आणि त्यामुळे देवभूमी घोषित करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारने सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा, इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर या बाबतचा एक सरकारने निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारने घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं। जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलाय, तशा धर्तीवरती राज्य सरकारने देवभूमी जत हे घोषित करावं। याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा। यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही।